इतिहास आणि त्यावरती पुन्हा होणाऱ्या चर्चा याकडे तुम्ही कसं पाहताय अजितजी आज? विशालजी, तुम्ही गेली 20 वर्ष 2 दशकाहून अधिक काळ मला ओळखता, माझा हो. कधीच तोल जात नाही. पण मी आज एक स्पष्ट सवाल, मी सार्वजनिक जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन वावरणारा मावळा आहे. खरंय. मी कोणाचा अपमान करत नाही, पण मला आज संतप्त सवाल या अबू आझमीला विचारायचा आहे. मी एकेरीत विचारतो, अबू आझमी, थोडीशी तरी लाज लज्जा आहे का तुला? रमजानचा महिना सुरू आहे. मी मुस्लिम धर्मियांच्या करता वंदनीय असलेल्या एखाद्या व्यक्तीची हत्या करणाऱ्या माणसाची प्रशंसा केली तर तुला कसं वाटेल रे? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारा हा औरंगजेब हा नीच होता, पापी होता, धर्मांध होता, कामांध होता. आणि दिलराज बानू नावाची त्याची एक रखेली जी औरंगाबादला मेली, या औरंगजेबाबद्दल खरं खरं काय वाचलं याला काय माहितीये? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारा औरंगजेब हा राष्ट्रद्रोही, स्वराज्यद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे. आमच्या भावना दुखावतात. या मंडळींना विशालजी काय एवढा औरंगजेबाचा पुळका येतो? ही सगळी मंडळी तर भारतातलीच आहेत ना. बरोबर आहे. 200-500 वर्षापूर्वी काहीतरी धर्मांतर झालेला असेल. मुघल कुठले? फरगानाचे मुघल आहेत, समरकंदचे मुघल आहेत. त्या मुघलांना, बाबरांना, या औरंगजेबाच्या पूर्वजांना हिंदुस्थानबद्दल काय लिहून ठेवलंय हे यांनी वाचलं पाहिजे. आपल्याला इतिहासातलं हो म्हणतात हो कळत नाही, आपण बोलायला नको. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वाक्य खरी ठरली. 27 वर्ष औरंगजेबाशी महाराष्ट्र भांडला. आमच्या अनेक पिढ्यांनी शेती केली नाही. आम्ही रक्तानं या महाराष्ट्राच्या भूमीला अभिषेक घातला. आमची तुळजाभवानी फोडली, आमचं पंढरपूरचं विठोबाचं देऊळ फोडलं, आमच्या देवळांची नासधूस केली, आमच्या आया बहिणींच्या कत्तली केल्या. वर हजला जाणाऱ्या मुसलमानांच्या बरोबर खाली पार्सलनी दाभोळच्या बंदरातनं लाखो आमच्या भगिनींना सौदी अरेबियामध्ये ह्या औरंगजेबानं पाठवलं. त्याच्याकरता 300 पट अधिकचा टॅक्स घेतला. आणि कसला हा धार्मिक सहिष्णू आपल्या कुटुंबाची हत्या केली. दारा शुकोच्या मुलांची दारा शुको समोर औरंगजेबाने जी हत्या केली ती ऐकल्यानंतर अक्षरशः हा माणूस किती उलट्या काळजाचा होता. आपल्या बापाला असं वीज दिलं की लघवीतनं एक थेंब पडला तर शहाजहानच्या अंगाची लाई व्हायची. 10 वर्ष ताजमहालच्या समोर कोंडून ठेवून आपल्या बापाचा पूर्ण सूड घेऊन या औरंगजेबानं त्याची हत्या केली. मिर्झा राजा जयसिंगांना 20 जून औरंगजेबानं मारलं. ज्या औरंगजेबाला गादीवर बसवण्याकरता मिर्झा राजांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं, त्यांच्या मदतीमुळे तो बादशाह होऊ शकला. आपण केलेल्या पापाच्या कृत्यांचं पुढे काय होईल या भीतीपोटी धार्मिकतेचा मुलखा हा माणूस लिहून वावरला, तो जगला. त्याच्या इतिहासामध्ये काही दाखले मिळतात. मला एक गोष्ट कळत नाही, ठीक आहे तुम्हाला इतिहास कळत नाही ना, तुम्ही काय जखमा आमच्या उकरून काढतात? माहितीये ना या लोकांना की संभाजी महाराजांचा हत्यारा असलेला औरंगजेब हा कधीच वंदनीय, कधीच त्याची स्तुती. बरोबर आहे, मात्र अबू आझमींना ती स्तुती